सोमवती अमावस्येला 12 राशीनुसार करा तोडगे. मेष रास. 1. समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी सोमवती अमावस्येला ब्रह्मांडाचे प्रतीक असलेल्या शिवलिंगावर कलश आणि पाण्याची घागर बसवा. असे केल्याने ज्याप्रमाणे पाण्याचा थेंब घागरीतून शिवलिंगावर पडतो, त्याचप्रमाणे प्रत्येक थेंबाबरोबर जीवनातील समस्याही पाण्याप्रमाणे वाहून जातात. 2. सोमवती अमावस्येच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी गूळ, गहू आणि अन्नपदार्थ दान करावे. 3. भगवान विष्णू आणि महालक्ष्मीचा दूध आणि पाण्याने अभिषेक करावा. नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा. 4. कोणत्याही विशेष इच्छेच्या पूर्तीसाठी या दिवशी रुईच्या फुलांची माळ घालून महादेवाला अर्पण करा आणि त्यांना प्रार्थना करा. 5. तुमच्या आयुष्यात सर्व संकट चालून आल्यास भगवान विष्णू आणि शिव यांची पूर्ण भक्ती आणि श्रद्धापूर्वक पूजा करा. यामुळे सर्वात मोठ्या संकटावरही मात करता येते. वृषभ रास. 1. शिवलिंग आणि गणपतीला दुर्वा अर्पण करा. यामुळे संपूर्ण शिव कुटुंबाची तुमच्या घरावर कृपा होते आणि दीर्घायुष्य प्राप्त होते. 2. वृषभ राशीच्या लोकांनी तूप, तीळ आणि चांदीच्या वस्तू दान कराव्यात. 3. मंदिरात जाऊन शिवलिंग आणि पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. जर तुमची इच्छा असेल तर मंदिरात शिवलिंगावर पाण्याने भरलेला कलश स्थापित करा. मान्यता आहे की कलशातून पडणाऱ्या प्रत्येक थेंबासोबत समस्याही अंत होते. 4. शिवलिंगावर दूध, घी, मध, तूप आणि पाण्याने अभिषेक करावा. त्यानंतर शिवलिंगाला चंदन लावा, दीप प्रज्वलित करा आणि रुद्राक्षाच्या जपमाळेसह 108 वेळा शिव मंत्राचा जप करावा. असे केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. 5. सूर्योदय होण्यापूर्वी उठून स्नान करावे. त्यानंतर प्रथम सूर्यदेवाला जल अर्पण करावे. त्यानंतर भगवान विष्णूला तुळशीचे पान अर्पण करा आणि चंदन, पाणी, फुले, पिवळ्या अक्षदा इत्यादी अर्पण करा. त्यानंतर नारायणाच्या मंत्राचा जप करा. विष्णू सहस्त्रनाम किंवा गीतेचा पठण करा. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने पिंपळाला स्वतःचे रूप असल्याचे वर्णन केलेले आहे. शिवमंत्राचा जप करावा. शक्य असल्यास आपल्या क्षमतेनुसार दान करावे किंवा गरजूंना अन्न द्यावे. मिथुन रास. 1. सोमवती अमावस्येला मिथुन राशीच्या लोकांनी कांस्य आणि हरभऱ्याचे दान करावे. 2. घरात सुखसमृद्धी हवी असेल तर दररोज महादेवाला संपूर्ण तांदूळ अर्पण करा आणि थोडे तांदूळ दान करा. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर कायम राहील आणि आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. 3. शनिदेवाला तीळ, तेल, फुले इत्यादी अर्पण करून पूजा करावी. 4. अमावस्येच्या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे आणि संध्याकाळी दिवा लावावा. कर्क रास. 1. ग्रहांचे अडथळे दूर करण्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून भगवान शंकराला जल आणि दुधाचा अभिषेक करावा. असे केल्याने सुखसमृद्धी प्राप्त होते. 2. कर्क राशीच्या लोकांनी मोती, पांढरे वस्त्र आणि दूध दान करावे. 3. भगवान शंकराच्या जलाभिषेक आणि दुधाभिषेक करण्यासोबतच शारीरिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ओम धुरा आणि बेलपत्र वगैरे अर्पण करावे असे मानले जाते. तसेच चंदन अर्पण करावे. याशिवाय भगवान शंकराला हंगामी फळे अर्पण करा. असे केल्याने शारीरिक समस्यांपासून आराम मिळतो. सिंह रास. 1. सोमवती अमावस्येला सिंह राशीच्या लोकांनी सोन्याचे दागिने, कपडे आणि अन्नदान करणे चांगले राहील. पाण्यात केसर मिसळून शिवलिंगाला अर्पण करावे असे सांगितले जाते. असे मानले जाते की असे केल्याने वैवाहिक जीवनातील समस्यासोबतच वैवाहिक जीवनातील अन्य समस्या दूर होतात. 2. पितळेच्या भांड्यात अन्न खाऊ नये. 3. सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे. त्यानंतर पाण्यात लाल चंदन आणि गूळ मिसळून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. त्यानंतर तुळशी मातेची पूजा करावी.
त्यांना पाण्याने सिंचन करा आणि तुपाचा दिवा लावा. त्यानंतर माता तुळशीची 108 वेळा प्रदक्षिणा करा. या उपायाने घरातील गरिबी दूर होते आणि धनधान्य प्राप्त होते. 4. सोमवती अमावस्येला गरिबांना दान करा. शक्य असेल तर गरीब मुलांना पांढरे कपडे दान करा. असे केल्याने मृत पितर तृप्त होतात, परिणामी पितृदोषापासून मुक्ती मिळते. कन्या रास. 1. सोमवती अमावस्येला एका ब्राह्मणाला भोजन व दक्षिणा किंवा वस्त्रदान केल्याने पितृदोष दूर होतो. 2. कन्या राशीच्या लोकांनी सोमवती अमावस्येला तूप, तेल आणि अन्नाचे दान करावे. 3. पितृदोष शांतीसाठी अमावस्येच्या व्यतिरिक्त दर शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. 4. सोमवती अमावस्येला पितृदोष दूर करण्यासाठी दक्षिण दिशेला धुनी लावावी व खीर अर्पित करावी. तुळा रास. 1. सोमवती अमावस्येला तुळा राशीच्या लोकांनी दूध, तूप आणि सोन्याच्या धातूपासून बनवलेल्या वस्तूंचे दान करावे. 2. सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाला जानवे अर्पण करावे. 3. त्या तिथीला पाण्यात तीळ मिसळून दक्षिण दिशेला पितरांच्या नावाने अर्पण करा. 4. महादेवाला अभिषेक करा. वृश्चिक रास. 1. सोमवती अमावस्येच्या दिवशी वृश्चिक राशीच्या लोकांनी गोवऱ्या आणि लाल वस्त्र दान करावे. 2. त्या तिथीला गाईला चारा खाऊ घाला. 3. त्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी मिसळून कच्चे दूध अर्पण करा आणि त्या भोवती 7 वेळा प्रदक्षिणा घाला. 4. त्या दिवशी गंगा स्नान करणे शुभ मानले जाते. धनु रास. 1. सोमवती अमावस्येला धनु राशीच्या लोकांनी सोन्या चांदीच्या धातूपासून बनवलेले अन्न आणि वस्तूंचे दान करावे. 2. त्या दिवशी दानधर्मासाठी शुभ मानला जातो. 3. अमावस्येच्या दिवशी काळ्या कुत्र्याला पोळी खायला द्यावी. अमावस्येच्या दिवशी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घालणे म्हणजे राहू ग्रह शांत होतो. 4. सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. मकर रास. 1. मकर राशीच्या लोकांनी सोमवती अमावस्येला घोड्याचे फळ दान करावे. 2. सोमवती अमावस्येला कावळ्याला धी भात खाऊ घालावा. यामुळे पितरांचा आशीर्वाद प्राप्त करता येतो. 3. सोमवती अमावस्येला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही चंद्राशी संबंधित वस्तू जसे दूध, तांदूळ, चांदी, पांढरे वस्त्र इत्यादी दान करू शकता. कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांनी सोमवती अमावस्येला तूप दान करावे. सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांचे स्मरण करून वस्त्रदान केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. सोमवती अमावस्येला शिवलिंगाला पंचमुखी कणकीचा दिवा लावावा. 5 काळी मिरी टाकावे. दह्याने अभिषेक करून बेलपत्र अर्पण करावे. सर्व मनोकामना त्वरित पूर्ण होतात. सूर्याला अर्घ्य अर्पण करा. मीन राशी. सोमवती अमावस्येला मीन राशीच्या लोकांनी तूप, सोन्याची कोणतीही वस्तू आणि बैलदान करावे. सोमवती अमावस्येला शिवलिंगाला पंचमुखी कणकीचा दिवा लावावा. 5 काळी मिरी टाकावे. दह्याने अभिषेक करून बेलपत्र अर्पण करावे. सर्व मनोकामना तुमच्या पण त्वरित पूर्ण होतात. सोमवती अमावस्येला जवळपासच्या झाडांवर बसलेल्या कावळ्यांना व तळ्यातील मासोळ्यांना तांदूळ व तुपाने तयार लाडू खाऊ घालावा. याने पितृदोष दूर होतो. भगवान भोलेनाथाला काळे तीळ टाकून शिवलिंगाचा अभिषेक करावा. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.